नमस्कार. आज आपण अत्यंत पौष्टिक असा नाश्त्याचा प्रकार पाहणार आहोत. गुजरातमध्ये हांडवो केले जातात, त्यातीलच हा प्रकार आहे. फक्त थोड्या व्हेरिएशननी व अतिशय पौष्टिक पदार्थ वापरून आपण हा पदार्थ तयार करणार आहोत. त्यासाठी इथे मी एका मोठ्या भांड्यात 2 वाटी तांदूळ घेतले आहे. इथे मी रेशनचा तांदूळ वापरला आहे. तुम्ही कुठलाही जुना तांदूळ वापरू शकतात. त्यानंतर यात आपल्याला अर्धी वाटी मूग डाळ वापरायची आहे. इथे मूग डाळ घेताना सालासकट घेतली आहे. तुम्ही पॉलिशची देखील वापरू शकतात. त्यानंतर पाव वाटी मसूर डाळ घेतली आहे. तुमच्याकडे मसूर डाळ नसेल तर तुम्ही तूर डाळ देखील वापरू शकतात. त्यानंतर अर्धी वाटी उडदाची डाळ घेतली आहे व अर्धी वाटी आपल्याला हरभरा डाळ म्हणजे चना डाळ घ्यायची आहे. सर्वात शेवटी यात मी पाव चमचा मेथीदाणे घातले आहे. मेथीदाणे घातल्यामुळे हा पदार्थ चवीला अतिशय रुचकर होतो व ज्यावेळेस आपण हे पीठ फर्मंट करणार आहोत त्यावेळेस हे पीठ देखील अतिशय चांगल्या पद्धतीने फर्मंट होतं. आता डाळ तांदूळ आपण 4 ते 5 पाण्याने छान असे धुवून घेतले आहे. आता यावर आपल्याला साधारण 2 ते 2.5 ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता पाणी घालताना इथे मी डाळ व तांदळाच्या 1 कांडीभर पाणी वरती राहील इतकं पाणी घातलं आहे, म्हणजे डाळ तांदूळ चांगल्या पद्धतीने आपले भिजतील. आता साधारण 5 ते 6 तास आपल्याला डाळ तांदूळ भिजवून घ्यायचे आहे. इथे तुम्ही बघू शकता 5 तास झाले आहे. डाळ तांदूळ छान असे भिजले आहे. इथे डाळ बघू शकता, डाळ देखील अगदी सहज तुटत आहे. आता आपल्याला हे मिश्रण मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. त्याआधी आपल्याला 1 वाटी पोहे घ्यायचे आहे व पोहे स्वच्छ धुवून आपल्याला भिजत घालायचे आहे व हे पोहे पुढे आपण ज्यावेळेस डाळ तांदूळ बारीक करणार आहोत त्यावेळेस वापरणार आहोत. आता पोहे भिजत आहेत तोपर्यंत आपण आधी सुरुवातीला काही बॅचेस डाळ तांदळाच्या बारीक करून घेणार आहोत. अशा पद्धतीने पाणी निथळून आपल्याला डाळ तांदूळ इडलीचं पीठ बारीक करतो त्या पद्धतीने रवाळ थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे. अगदी लागल तसं थोडं थोडं पाणी घातलं आहे व अगदी परफेक्ट इडलीचं पीठ करतो तसं याचं बॅटर करून घेतलं आहे. आता हे बॅटर आपण सर्व एका भांड्यात काढून घेणार आहोत. अशा पद्धतीने सर्व बॅचेस आपण दळून घेतले आहे. आता ही शेवटची बॅच आहे. त्यात आपण 1 वाटी आधी पोहे भिजवले होते ते घालणार आहोत. पोहे यासाठी घालायचे की पोह्यांमुळे हा पदार्थ अगदी हलका फुलका तयार होतो, जाळीदार तयार होतो आणि फर्मंट देखील छान हे पीठ होतं. आता पोहे घातल्यानंतर आपल्याला पुन्हा अगदी लागल तसं थोडं थोडं पाणी घालत इडलीसारखं याचं बॅटर दळून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी आपण पोहे घालून शेवटची बॅच देखील अगदी परफेक्ट अशी बारीक करून घेतली आहे. आता हे सर्व मिश्रण आपल्याला एकत्र करायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही थोडं थोडं पाणी घालत फार पातळ न करताच हे बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकत असाल अगदी घट्ट मी हे पीठ आधी दळून घेतलं आहे. खूप जास्त पाण्याचा वापर केला की कधी कधी तुमचं हे बॅटर पातळ होऊ शकतं. त्यामुळे थोडं थोडं पाणी घालत असं दाटसरच बॅटर आधी तयार करून घ्या व लागल तसं तुम्ही नंतर यात पाणी ॲड करू शकतात. आता इथे हे बॅटर थोडं घट्ट दिसत आहे, त्यामुळे मिक्सरचं भांडं धुवून अगदी थोडंसं पाणी घालून इथे मी सर्व मिश्रण एकत्र करून घेत आहे. इथे बघू शकतात अगदी थोडंसं पाणी घातल्यानंतर आपलं परफेक्ट असं हे बॅटर तयार झालं आहे. आता एकाच डायरेक्शनने आपल्याला हे पीठ 5-1 मिनिट छान असं हलवून घ्यायचं आहे, म्हणजे या पिठात छान अशी हवा भरली जाते व हे पीठ फर्मंट होताना छान असं फुगतं व फर्मंट देखील लवकर होतं. आता हे झाकण ठेवून आपल्याला साधारण 7 ते 8 तास फर्मंट करून घ्यायचं आहे. इथे मी हे पीठ रात्री तयार करत आहे, त्यामुळे अगदी रात्रभर हे पीठ मी फर्मंट करायला ठेवलं होतं. आता सकाळ झाली आहे. सकाळी तुम्ही इथे बघू शकतात पीठ अगदी छान फुगलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकतात सर्व बाजूने पीठ हे छान वरती आलं आहे. आता चमच्याच्या साहाय्याने मी काढून दाखवते. अगदी जाळीदार हे पीठ आपलं तयार झालं आहे. आता बघू शकतात अगदी परफेक्ट असं आपलं हे पीठ फर्मंट होऊन तयार झालं आहे. आपण मेथीदाणे घातले आहे, पोहे घातले आहे, त्यामुळे थंडी जरी असेल तरी हे पीठ अगदी लवकर म्हणजेच 5 ते 6 तासात किंवा 7 ते 8 तासभरात छान असं फर्मंट होतं. आता आपलं भरपूर असं हे पीठ तयार होतं. जेवढं पीठ पाहिजे तेवढं घ्यायचं आहे व उरलेलं पीठ फ्रीजमध्ये साधारण 5 ते 6 दिवस छान टिकतं. आता या ठिकाणी आपल्याला ज्या प्रमाणात नाश्ता बनवायचा आहे तेवढं पीठ घेतलं आहे. आता आपल्याला एक मसाला तयार करायचा आहे. त्यासाठी इथे मी 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे, 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या, 1 इंचभर आलं घ्यायचं आहे व चमचाभर जिरं घ्यायचं आहे. आता हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्सरवर पाणी न घालताच थोडंसं जाडसर दळून घ्यायचं आहे. या पद्धतीने आपला हा मसाला आता या ठिकाणी तयार झाला आहे. आता घेतलेल्या पिठात आपण इथे 2 छोटे कांदे इथे मी बारीक चिरून घेतले आहे ते घालायचे आहे. त्यानंतर एक छोटंसं गाजर किसून घेतलं आहे ते देखील इथे मी घातलं आहे. अगदी थोडीशी हिरवीगार कोथिंबीर घालायची आहे व त्यानंतर आपण बारीक दळून घेतलेला मसाला आपण इथे घालून घेणार आहे. इथे मी बारीक केलेला सर्वच मसाला घालून घेतला आहे.
त्यानंतर तुम्ही यात तुम्हाला आवडत असेल किंवा तिखट आवडत असेल तर थोडीशी लाल मिरची पावडर देखील ॲड करू शकतात. त्यानंतर अगदी थोडीशी हळद घालायची आहे. त्यानंतर थोडासा आपल्याला खाण्याचा सोडा या ठिकाणी लागणार आहे. कारण आपण हे पीठ फर्मंट जरी छान झालं असेल तरी हा पदार्थ आपल्याला अगदी आतून जाळीदार हलका-फुलका तयार करायचा आहे. त्यामुळे अगदी पाव चमचालाही कमी मी या ठिकाणी सोडा घालून घेतला आहे व सर्वात शेवटी आपल्याला मीठ घालायचं आहे. मीठ या ठिकाणी आपल्या चवीनुसार घालायचं आहे. या पद्धतीने तुम्ही ज्या तुमच्या आवडत्या भाज्या असतील, मुलं ज्या भाज्या खात नसतील त्या भाज्या तुम्ही यात ॲड करू शकतात. अगदी पालक देखील यात अगदी छान लागतो. आता हे सर्व मिश्रण आपल्याला छान असं हलवत एकजीव करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकतात परफेक्ट असं हे पीठ आपलं तयार झालं आहे. आता एक कढई या ठिकाणी मी घेतली आहे. कढई छान आपल्याला गरम करून घ्यायची आहे व त्यानंतर अशा पद्धतीने कढईला चांगलं तेल लावून घ्यायचं आहे. आता तेल लावताना थोडं जास्तच लावावं. आता गॅस हा आपल्याला कमी ठेवायचा आहे. अगदी मंद आचेवर आपल्याला हा पदार्थ शिजवायचा आहे. आता तेल लावलेल्या कढईवर आपल्याला चमचाभर हे बॅटर अशा पद्धतीने मधोमध घालून घ्यायचं आहे व आता यानंतर आपल्याला यावर झाकण ठेवून द्यायचं आहे. आता या ठिकाणी लक्षात राहू द्या गॅस हा अगदी मंद असावा. आता 1 ते 2 मिनिटानंतर झाकण काढायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता साईडने कडायाच्या सुटल्या आहे. त्यानंतर लगेचच हा पदार्थ आपल्याला पलटून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने अगदी अलगद हा पदार्थ पलटला जातो. त्यानंतर दुसऱ्या बाजूने देखील आपल्याला तेल सोडून घ्यायचं आहे व छान असा खमंग खरपूस दुसऱ्या बाजूने देखील हा पदार्थ आपल्याला भाजायचा आहे. आता पुन्हा एकदा आपण यावर झाकण ठेवलं आहे व छान असा मिनिटभर याला भाजून दिला आहे. मंद गॅसवर हा पदार्थ भाजला की 2 ते 3 मिनिटात भाजून तयार होतो. तुम्ही बघू शकतात हा पदार्थ आपण मधोमध 1 चमचाभर बॅटर घातल्यानंतर पसरत नाही. त्यामुळे थोडासा हा जाडसर तयार होतो. त्यामुळे याला मंद आचेवर भाजणं फार गरजेचं आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता दोन्ही बाजू या पदार्थाच्या छान अशा खमंग खरपूस भाजून तयार आहे. आपण इतर सर्व हांडवो आता करून घेतले आहे. गुजरातमध्ये केला जाणारा हांडवो हा पदार्थ अशाच पद्धतीने केला जातो, परंतु यात आपण जास्तीत जास्त डाळी वापरून हा पदार्थ केला आहे. अतिशय पौष्टिक करण्याचा प्रयत्न केला आहे. हांडवो करताना ज्यावेळेस आपण खाली तेल घालतो त्यात मोहरी थोडेसे तीळ घालून फोडणी केली जाते व त्यावर हा पदार्थ शिजवला जातो. आपण तसे न करता फक्त तेलावर हा पदार्थ छान असा खमंग भाजून घेतला आहे. अतिशय पौष्टिक असा हा पदार्थ आहे. तुम्ही इथे बघू शकतात कट करून मी दाखवते. आतून एकदम जाळीदार हा पदार्थ तयार झाला आहे. अगदी हलका फुलका तयार झाला आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व रेसिपी आवडल्यास कमेंट करून नक्की कळवा. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशा छानशा एका व्हिडिओसहित. तोपर्यंत धन्यवाद.